नमस्कार, मी पाटलू पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हापूर शहराच्या पूर्वेला त्याच्यामध्ये बांबू मार्केटमध्ये आलेलो. विशेषतः मला बांबू प्रेमींना हे सांगायचं आहे की कोल्हापुरातलं बांबू मार्केट हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर दक्षिण भारतातील एक मोठं केंद्र आहे, जिथं बांबू मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. माझं नाव सदाशिव धोंडीराम सूर्यवंशी. आम्ही इथं 8 जण मार्केट कमिटीमध्ये कमिशन एजंट आहे. गेले 25 ते 30 वर्ष हा बाजार चिवाकाठी बाजार कोल्हापूरला भरत आहे. जवळजवळ 100 गावातनं शेतकरी माणसं इथं माल घेऊन येतात, तो आम्ही विकून त्यांना पैसे करून देत आहे. आमचा बाजार गेले 4 ते 5 वेळा आमचा बाजार बदलला. पहिल्यांदा आमचा बाजार हा टिंबर मार्केटमध्ये होता, त्यानंतर वाशी नाक्याला गेला, त्यानंतर आपटेनगरला गेला आणि आपटेनगरहून आम्हाला मार्केट कमिटीने सुखसोयी देतो, पूर्ण सुखसोयी देतो म्हणून बाजार गेले 10 वर्ष मार्केट कमिटीमध्ये बाजार आम्ही भरवला. जवळजवळ 100 गावचे शेतकरी इथं माल घेऊन येतात आणि ते इथं माल विकला जातो. आमच्याकडे नाशिक, लातूर, कळंब, बार्शी, अंबेजोगाई, नांदेड इथून खरेदीदार इकडे येतात. आणि आमच्याकडे 2-3 प्रकारचा बांबू येतो. एक मेस्काटी, त्यानंतर मानगा आणि बोरबेट, अशा 3-4 क्वालिटीचा माल येतो. आणि फार मोठ्या बांबू मार्केट महाराष्ट्रात एकाच ठिकाणी बांबू मार्केट भरत असेल असा माझा तरी आमच्या सर्वांचाच अंदाज आहे. इतकं मोठं प्रमाणात मार्केट फक्त कोल्हापुरातच आहे. दरवर्षी उलाढाल ही चांगली आहे. बांबूची उलाढाल ही चांगली आहे. तरी बांबूचं हे जे मार्केट आहे ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचं केंद्र आहे. माझ्याबरोबर सुजय सूर्यवंशी आहेत की ते इथले एक व्यापारी आहेत, बोर समाज. सुजय सूर्यवंशी या बाजारातला एक व्यापारी एजंट. कोल्हापूर शेती उत्पादन बाजार समितीचे हे मार्केट इथं दर सोमवार मंगळवारी शिवाकाठीचा बाजार भरतो. तसेच महाराष्ट्रातली व्यापारी शेतकरी ते इथून सर्व माल नेत असतात. सोमवारी आवक होते आणि मंगळवारी सकाळी त्याचे सौदे आम्ही काढतो. जशी लहान काठी, मोठी काठी, शेतकरी आपला माल लावतात. हा, शेतकरी आणून माल लावतात. सकाळी आम्ही मंगळवारी त्याचे सौद्याप्रमाणे दर काढतो. म्हणजे हा आता पावसाळ्याचे दिवस आहे तरी पण मार्केट चालू असतं. हो, पाऊस असला तरी मार्केट चालू आहे. तोडून माल येतो का? येतो. जरा अडचणी असतात भरपूर, तरी पण तो ट्रॅक्टर मधून ट्रक मधून इथपर्यंत येतोय माल. हा, नगरी, पन्हाळा म्हणजे कोल्हापूरचा पश्चिम घाटातला सगळा माल आहे. त्यामुळे ही जी जात आहे ही भरीव आहे जास्त. कुठली प्रकारची जात आहे ही? बोरबेट येते. मानगा पण येतो का? मानगा असतोय. मानगा आणि बोरबेट असा येतो. बोरबेट असतो. त्याला मागणी चांगली याला. शेतकऱ्यांना भरीव लागते ना माल. जेवढा भरीव माल असेल तेवढा शेतीत जेव्हा पुरतात ते जास्त टिकतोय. पोकळ असला की जास्त खराब होते. लोक साधारणतः किती काठीची विक्री होत असेल तिथे? म्हणजे साधारणपणे आठवड्याला कमीत कमी एक 10,000 काठी येत्या. कमीत कमी 5,000 ते 10,000 काठी येत्या इथे. तेवढी विक्री होती. तेवढी विक्री होत्या. साधारण पंढरपूरची, मग नाशिक, संगमनेर, म्हणजे जिथं फळ झाड जास्त आहेत, डाळिंब, संत्री, परभणी. म्हणजे मला म्हणायचं की तुम्ही शेतकऱ्यांचं गिराईक जास्त आहे. शेतकरी गिराईक जास्त आहे. बाकी कामाचं एवढं. आणि व्यापारी थोडे कमी आहेत. 10% व्यापारी असतात, तर 90% हे शेतकऱ्यांचं मार्केट आहे. आणि शेती कामाला माल जातो जास्त. राजाराम तुकाराम डेगळे. आम्ही गगनबावड्यातनं चिवाकाठी घेऊन आलो. इथं सोमवारी संध्याकाळी येतो, मी मंगळवारी सकाळी सौदा इथं आपला होतोय.
म्हणजे तुमच्या बेटातले आणले की विक्री विक्री करून बी आणलेले आहे आणि आमच्या बेटातले बी आणलेले आहे, असं आणलेलं आहे. तुम्ही काय शेतकऱ्यांचं पण घेता हा घेतोय की शेतकऱ्यांचा बी घेतोय आपण. आणि तुम्ही स्वतःची पण आहे. स्वतःचे बी आणले. मला तुमचं नाव सांगा. नमस्कार. नारायण गरड, राहणार. कुठून आलाय सर इथे? राहणार आहे फटा, जिल्हा पुणे. इथून आलेलो आहे कोल्हापूर मार्केटला. नेहमी कोल्हापूर मार्केटमध्ये येतो माल घेण्यासाठी. चांगला अत्यंत क्वालिटीचा माल इथं भेटतोय, त्यासाठी आम्ही हमेशा येतो इथं मार्केटला. या हा साधारणतः या दिवसात येतं काय कसं? नाही 12 महिने येत आहे आम्ही. बर. हो, आणि 12 महिने माल मिळतो. 12 महिने माल भेटते इथं आणि पाहिजे त्या क्वालिटीचं भेटतं इथं. तुमच्या तिकडून कुठे माल जातो? आमच्या तिथून परत इतर खेडेगाव समजा आजूबाजूला माल जाते, शेतकरीकडे माल जाते आपला. आणि बांबू हा टोमॅटो टोमॅटो, द्राक्षे ह्या बांबू चालतं. डाळिंब ह्या गोष्टीसाठी ह्या बांबू चालतं आमच्याकडे जास्त करून. हे दोन व्यापारी मशीन आणली. हे अशी चिवाकाठीचे अखंड चिवाकाठीचे ट्रॅक्टर मार्केटमधून भरून चालले आहेत. अखंड काठीचा ट्रॅक्टर आता बुरडगलीपर्यंत चाललेला आहे. म्हणजे हे हे आता ही काठीचा आता हा व्यापाऱ्यांनी घेतली. विक्री झाल्या हा. तर बोर्ड व्यावसायिकांनी घेतलेला आहे बर. आणि हा आता बुरडगलीत चाललाय ट्रॅक्टर. म्हणजे आलेला ट्रॅक्टर जसा तसा घेतला की खाली उतरला, हा. खाली उतरून त्याचा काय सौदा झाला, त्यानंतर तो चाललेला आहे. म्हणजे आधी इथं उतरला तो. आज उतरला, बर. आणि मग आता त्यांनी माल घेतला. आता माल घेतला. साधारण 30 ते 35 फूट आहे. कुठल्या जातीचा आहे साधारणतः हा हा मानगा जातीचा आहे. माल आहे काय? Terus.